हॅलो गाईज, तर बरेच दिवसांनी मी आज चाललेली आहे माझ्या मम्मीकडे. तर मी मम्मीकडे अचानक का चालली हे जर जाणून घ्यायचे आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, स्किपमध्येच करू नका. हाय गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. आज आम्ही जाणार आहोत शिव मंदिरात. आता आम्ही थोड्या वेळाने तयार होणार आहोत, तर भेटूयात थोड्या वेळाने. बाय. काल आम्ही आमच्या मम्मीकडे आलो आहेत आणि हे पण आली आहेत मम्मीकडं आणि तिकडे माझे पप्पा बसलेत आणि आमच्या मम्मीला भेटा. तर आज आम्ही जाणार आहोत, आमच्याकडे महाशिवरात्रीची यात्रा आहे ती बघायला. मी यात्रा बघण्यासाठी जाणार आहोत आणि हे बघा, हे 2 नमुने. तयार झालं, आता आम्ही चाललोय मंदिरात. बाय, भेटूया मंदिरात. तर आता आपण पोचलो आहोत यात्रेमध्ये. तर इथली सुरुवात आपण हे एक म्हणजे असं स्टॉल लागलं होतं, एकच छताखाली सर्व खूप प्रकारचे स्टॉल होते. तर आम्ही ते बघितले. खूप व्हरायटी होत्या इथे, म्हणजे फायबरपासून स्टीलपासून सगळेच इथे सामान मिळतात. खूपच मस्त, म्हणजे ह्या वर्षी यात्रा खूप मस्त लागलेली आहे. तर ह्या मॅडम जिकडे जाईल तिकडे शॉपिंगला अशी सुरुवात करतात. अरे बापरे, म्हणजे हिला शॉपिंग खूपच आवडते. तर मी पण बघत पिल्यासाठी 1-2 खेळायला, मम्मीला नको म्हणत होती तरी पण मम्मी पिल्याला घे म्हणत होती मला. तर आम्ही तेवढं सगळं घेऊन आता चाललेलो आहोत दुसरीकडे. आणि हे बघा, बापरे, ह्या मुलांचा बॅलन्स तर बघा ना किती मस्त आहे. आपल्याला इथे साधं फरशीवरती नीट चालता येत नाही आणि हे लोक दोरीवरती किती मस्त चालतात. ह्याला खूप प्रॅक्टिस लागते. आणि शेवटी हे बघा, भोले बाबा बसले होते, त्यांच्याकडून मी प्रसाद घेतलेला आहे आणि हे तनुने पण त्यांच्याकडून प्रसाद घेतला आणि त्यांच्यासोबत एक व्हिडिओ पण काढला आहे मस्त. तर खूप सारे स्टॉल लागले होते. टॅटूचे तर इतके स्टॉल होते ना, रे बापरे. टॅटू, कपडे, खाण्यापिण्याच्या वस्तू आणि इथे एक हा गेम होता, बॉल टाकायचा आणि नंबर काढायचा. मग तो नंबर आला की आपल्याला ते नंबरच्या वस्तू मिळणार आणि मग शेवटला जात पाळण्यापर्यंत पोचलो. मग पिल्या आणि बंटी हे दोघंजणं छोट्याशा जीपमध्ये बसले. ह्यांना बघून तर आमचं लहानपण आठवलं. आम्ही पण अशा जीपमध्ये बसून आता आकाशी पाळण्यात बसणे इतके मोठे झालेलो आहोत. तर तुमच्या इकडे पण महादेवाची किंवा कोणती यात्रा लागते का, तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि यात्रेमध्ये तुम्ही कोणत्या पाळण्यात बसता आणि कोणत्या पाळण्याची तुम्हाला भीती वाटते ते पण मला कमेंटमध्ये सांगा. तर इकडे खेळण्याचे स्टॉल बघून तर आम्ही यात्रा बघून घरी आलेलो आहोत आणि घरी येऊन आमच्या शेफ मॅडम काय करते ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे आमचे शेफ मॅडम आहेत आणि आमचे शेफ मॅडम किचनवरती मांडे घालून बसलेले आहेत आणि इथं हे बघा कोल्ड कॉफीचा त्यांचा प्रयोग चालू आहे. हे असं करत करत ते स्वतःच्या पण तोंडावर उडवून आमच्या पण तोंडावर उडवणार आहे. आणि हे बघा, हे छोटे कलाकार, पाय छोटे छोटे पण चपला किती मोठे मोठे घालायचे. आपण आता हे वाले चॉकलेट कट करणार आहोत बारीक बघा, छोटे मोठे कसे चॉकलेट चोरून घेतले. एक व्हाईट आणि एक ब्लॅक कलरचे 2 चॉकलेट. कॉफी मस्त अशी तयार झाली आणि त्याच्यावर असे चॉकलेट टाकतात हे शेफ मॅडम. या तुम्ही पण मस्त कोल्ड कॉफी पिण्यासाठी आमच्या घरी. थँक्यू. पिता पिता माझ्याकडून एक काम झालं. हे बघा, तुकडे झालेत बिचाराचे. आमच्या केस कॉफीच्या मशीन मध्ये अडकले तर कॉफीची मशीन पण बंद पडली. असंच घेतली होती.